वीरपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षण पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांचं स्मरण करून तुमचे आमचे नेते आणि या उद्याच्या महाराष्ट्राचे भावी विधाते सन्माननीय रावसाहेब ठाकरे यांचा एक विनम्र सैनिक म्हणून बोलण्यास उभा आहे. आज निर्धार मेळाव्यानिमित्त मंचावर उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार आदरणीय जयप्रकाश बाविस्कर साहेब, मनसेचे दुसरे नेते जे मुंबईहून निघून सकाळपासून निघालेले आहेत. नाशिकला त्यांनी गोडसे साहेब त्यांची उमेदवारी रॅली करून मग धावपळ करत इथपर्यंत पोहोचलेले आहेत. असे अभिजित पानसे साहेब, ज्यांचे विचार आपण ऐकत होतो. आपले सगळ्यांचे लाडके लोकप्रिय आमदार आदरणीय राजूमामा भोळे, ज्या उमेदवार आहेत आता भारतीय जनता पक्षाच्या स्मिताताई वाघ, जळकेकर महाराज, डॉक्टर राधेश्याम चौधरी, सुनील भाऊ खडके, नाशिकहून आलेले आमचे मनसेचे जिल्हाध्यक्ष, ठाण्याचे जिल्हा सचिव, मंचावर उपस्थित सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, उपस्थित सगळे मुक्ताईनगर, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, चोपडा, अंमळनेर, गेल्या 5 तासापासून आपण इथे पोहोचलेला आहात ते सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कडवट मनसैनिक आणि पदाधिकारी मित्रांनो. सूत्रसंचालकांनी आता सांगितलं की सन्माननीय राजसाहेबांनी मला छत्रपती शिवाजी पार्कवर बोलण्याची संधी दिली. मामा, त्यावेळेस मी एक शेर बोललो होतो तिथे, तो पुन्हा आज रिपीट करतो. सगळ्यांना माहिती आहे पण तुम्हाला लोकांना माहिती नाहीये. राज ऐसा दीपक है जो चले तो सूरज उसके साथ चले. राज ऐसा दीपक है जो चले तो सूरज उसके साथ चले. राज ऐसी रोशनी है जो चले तो चांद उसके साथ चले. राज ऐसी रोशनी है जो चले तो चांद उसके साथ चले. राज ऐसी शख्सियत है जो बोले तो इतिहास बने. आणि काय इतिहास झाला 9 एप्रिलला? सन्माननीय रावसाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला. या राज्यात नव्हे देशात एकेका उमेदवाराकरता अटीतटीच्या झुंजी आपण सगळ्या पक्षांमध्ये बघतो आहे. तुला एक जागा मिळते का, मला एक जागा मिळते. आज मी त्या पक्षाच्या नेत्याकडे जाऊन बसलो, त्यांनी इकडे बोलवलं, त्या इकडे पक्षाचं तिकडच्या पक्षाकडे जाऊन बसलो. या अशा वातावरणामध्ये त्यागाची भूमिका घेत सन्माननीय राजसाहेब यांनी सांगितलं, मला कोणतीही जागा नको. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक सैनिक तुमच्याकरता बिनशर्त पाठिंब्याने काम करेल. हा इतिहास घडला राज्याच्या देशाच्या. इतिहास आणि हा इतिहास सन्माननीय रावसाहेब ठाकरे घडवू शकतात. साहेबांनी आदेश आपल्याला दिले मित्रांनो, आणि आपण गेली साहेबांच्या आदेशापासून जवळपास मामा आमचे अनुभव बोलले. जरी आम्हाला कोणत्याही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याकडून पदाधिकाऱ्यांनी संपर्क झाला नसेल तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची माणसं जी आहेत, सगळे पदाधिकारी जे आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ते निस्वार्थी मनाने आपापल्या परीने काही कशा निवडून येतील, रक्षाताई कशा निवडून येतील याच्याकरता काम करताय. आणि ज्या अर्थी आम्ही तुमच्यामध्ये सहभागी झालो मामा, आपलं हे कुटुंब आहे जळकेकर महाराज, आणि कुटुंबातील एखाद व्यथा एखादा माणूस मांडू शकतो म्हणून कुटुंबातली व्यथा आमच्या अनिल भाऊंनी मांडली. त्याच्यात खरं पण आहे, पण आज आपण त्याच्यात जाणार नाही आहोत कारण आपण जेवढं मानती आपण काम करतोय. पानसे साहेब, जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये 19,81,000 मतदार आहेत. रावेर लोकसभा मतदारमध्ये 18,41,000 मतदार आहेत. दोन्ही मिळून जवळपास 3-38 लाख मतदार दोघी मतदारसंघामध्ये म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. मामा, या प्रत्येक घरामध्ये, जिल्ह्यातल्या प्रत्येक घराघरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय रावसाहेब ठाकरे यांना मानणारा एक तरी तरुण आहे. आणि जवळपास 4.5 लाख कुटुंब असे आहेत या मतदारसंघामध्ये ज्यांच्या घरात एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आमच्या नेत्याला मानलेला एक कार्यकर्ता आहे. जरी तो इतर पक्षाचा पदाधिकारी असला तरी सन्माननीय रावसाहेब ठाकरेंचं भाषण सुरू झालं पहिले तो बघतो. तो जरी भारतीय जनता पक्षाचा असेल, शिवसेनेचा असू देत, राष्ट्रवादीचा असू देत, काँग्रेसचा असू देत, किंवा आमच्या माता भगिनी असू देत, किंवा इतर पक्षांच्या मित्र पक्षांच्या माता भगिनी असू देत, सन्माननीय रावसाहेब ज्यावेळेस विचार व्यक्त करतील ते आपल्या घरी सांगतात, तुम्ही थांबा, तुमच्या नेत्यांपेक्षा हा नेता चांगला बोलतो, आम्हाला हे ऐकायचं. मतदारसंघामध्ये 5 लाख जे मतदार आहेत ते फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत. आणि ताई आम्हाला खात्री आहे जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये 2014 मध्ये आपण 4 विधानसभा लढवल्या आहेत. एरंडोल असेल, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव या 4ही मतदारसंघामध्ये आम्हाला 60,000 मतं मिळाली ती 5 आहेत.
त्यावेळेस 2014 पासून 2024 पर्यंत त्या घरामध्ये 2-2 मुलं किमान आता 24 वर्षाची 20 वर्षाची झाली. त्याला मल्टिपल करा, 60,000 गुणिले 3 म्हणजे ताई आमच्याकडून तुम्हाला 1,80,000 मतदान मिळणार आहे. तुम्ही घेऊन या. आणि राजसाहेबांच्या प्रेमापोटी जे तरुण आहेत, जे तरुण राजसाहेबांच्या सोबत जल्लोष करतात, त्यांच्या भाषणाचा जल्लोष करतात, त्यांच्या भाषणाचे आपल्या मोबाईल मध्ये रिंगटोन लावतात, असे सगळे तरुण जे संभ्रमात होते मतदान कुणाला करायचं. राजसाहेबांना आपण मानतो, पण राजसाहेब तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. मग राजसाहेबांनी पाठिंबा जाहीर करता बरोबर सगळी तरुणाई जल्लोष मध्ये आली की यस, सन्माननीय राजसाहेबांचा आम्हाला आदेश आलेला आहे, आम्ही सन्माननीय राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या उमेदवारांना मतदान करू. हे निर्विवाद सत्य सगळं समोर आलंय. आणि खास करून मामा आपले गुलाबभाऊ नेहमी बोलतात, मंत्री साहेब 18 ते 25 किंवा 18 ते 24 हा जगात कच्चा माल आहे तरुणांचा, बरोबर. ही गुलाबभाऊची भाषा कच्चा माल आहे. हा सगळं 18 ते 24 चा कच्चा माल हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आहे. आणि म्हणून ताई तुमची जी निश्चित आहे, जळगाव लोकसभा मतदारसंघातून प्रथम महिला खासदार होण्याचा मान सन्माननीय स्मिताताई वाघ यांना मिळणार आहे. आम्ही महायुतीच्या मेळाव्याला होतो मामा आदित्य लॉनला. त्या ठिकाणी मी असं ऐकलं की ताईला समाजामध्ये कुठल्या समाजाच्या याच्यावरून भाषण करतायत, त्याशी अफवा पसरवतायत. अरे पण नालायकांनो एक लक्षात घ्या, एक स्त्री उभी आहे आणि त्या स्त्री सोबत हे सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि संपूर्ण जिल्ह्यातले भाऊ सोबत आहे. तुम्ही काय तिथे जातीपातीचं राजकारण करता? या देशाला दिशा देण्याचं काम बहिणाबाई चौधरींनी केलंय. बहिणाबाईचा हा जिल्हा आहे आणि या ठिकाणी जातीपातीचं राजकारण जळकेकर महाराज योग्य नाहीये आणि असं पसरवलं जातं ते योग्य नाही. ताई सगळ्या महिला भगिनी या मतदारसंघातल्या तुमच्या सोबत आहेत, चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही 5 लाखाने नाही 7 लाखाने निवडून या. रक्षाताईची पण तीच परिस्थिती आहे. सगळी लोक सगळ्यांना पूर्ण जिल्ह्यातल्या महिलांना असं वाटतंय की दोन्ही महिला खासदार दिल्लीला जाव्या. खरंय का खोटं आहे? खरंय का खोटं आहे ताई? प्रत्येक महिलेला वाटतंय आणि ही सगळे मंडळी तुमच्या सोबत आहे, सगळे भाऊ आपल्या सोबत आहे. आपण चिंता करण्याची गरज नाही. आम्ही मनापासून राजसाहेबांचा आदेश मानून काम करणारे लोक आहेत. राजसाहेबांचा आदेश आमच्याकरता असा असतो की तो एका काळा दगडावरची रेष असतो आणि साहेबांनी सांगितल्यामुळे प्रत्येक कडवट मनसैनिक 13 तारखेपर्यंत आपल्या नेत्याच्या मार्गदर्शनानुसार, आपले दोघी नेते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, याच्यानुसार अतिशय प्रामाणिकपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार महायुतीला मतदान करतील. ही काळ्या दगडावरची रेष आहे. करतील. हात वरती करून ग्वाही द्या की हो, आम्ही शपथ घेतो की आम्ही महायुतीच्या उमेदवारांना निवडून देऊ. हो बोला, जोरदार हो बोला. आणि महायुतीच्या स्मिताताई आणि रक्षाताई यांना जोरदार मतांनी निवडून आणू. जोरदार जोरदार एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे आगे बढ़ो. जय हिंद, जय महाराष्ट्र.